नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, त्यामुळेच मग सकाळी लवकर उठून इकडे माझी पूजेची ही सगळी गडबड सुरू आहे. देवाची भांडी वगैरे सगळी घासून ठेवली आहेत. आणि बघा इकडे जे हार दिसत आहेत तुम्हाला, तर तुम्ही आपला मिनी ब्लॉग बघितला असेल तर आम्ही कालच ही सगळी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती, प्रियंका आणि मी दोघांनी मिळून, जेणेकरून सकाळी उठल्यावरती जास्त गडबड होणार नाही. कारण सकाळी उठल्यानंतर माझी रोजची जी देवपूजा असते ती सुद्धा मला करायची असते. त्यानंतर मग गुरुवारचा पाठसुद्धा मांडायचा असतो. आता मला मागच्या व्हिडिओ खाली ना बऱ्याच लोकांनी विचारलं होतं, म्हणजे मागच्या गुरुवारचा जो व्हिडिओ होता त्याच्या खाली, की दादा तू सकाळी लवकर उठून का पूजा मांडतोस, प्रियंका पण तर नंतर मांडू शकते. तर कसं आहे ना, मला ऑफिसला जाताना म्हणजे सुरुवातच मुळात या व्रताची मी केली होती. यंदापासून प्रियंकाने ते व्रत करायला सुरुवात केली आहे. आणि मला सकाळी ऑफिसला जातानाच ती पूजा मांडून जायला आवडतं, जेणेकरून माझा संबंध दिवस एकदम प्रसन्न जातो. नाहीतर मग दिवसभर ना काही ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मग मी सकाळी उठून लवकर पूजा मांडतो. ही माझी अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनची सवय आहे. कॉलेजला जेव्हा होतो त्यावेळेस पण मी पूजा वगैरे मांडूनच कॉलेजला जायचो आणि तेव्हापासूनच मग मला ही सवय लागली आहे. तर रेग्युलर माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर मग मी गुरुवारचा पाठ मांडायला घेतला. आता मागच्या व्हिडिओ खाली पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, की कुठलीही पूजा किंवा कुठलंही व्रत आपण जेव्हा करतो त्यावेळेस त्या व्रताचा संकल्प आपल्याला करायचा असतो सगळ्यात आधी. म्हणजे 3 वेळा हातात पाणी घेऊन ते तांबणं सोडायचं असतं आणि 4थ्या वेळा ते पाणी आपण प्राशन करायचं असतं आणि आपली जी इच्छा आहे ती आपण देवाला सांगायची असते. म्हणजे आपण ते व्रत नेमकं कशासाठी करतोय किंवा ते व्रत करण्यामागची आपली धारणा काय आहे हे आपण देवाला सांगायचं असतं. तर अशा रीतीने छान पूजा मांडायला घेतली आहे मी. तर माझी पूजा मला मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं, की अगदी साधी सुटसुटीत असते. पुस्तकात जशी सांगितली अगदी त्याप्रमाणेच, एक्स्ट्राचं मी काही करत नाही. आणि म्हणजे तेवढा वेळही नसतो खरं तर. इच्छा तर बऱ्याच वेळा होते खरं सांगायला गेलं तर, पण तेवढा वेळ नसतो. त्याच्यामुळे मग अगदी साधी पूजा मी मांडतो. मागच्या वेळेस मला बऱ्याच लोकांनी हे सुद्धा विचारलं होतं, की जे आपण पानं मांडतो तांब्यात ती नेमकी कुठली मांडायची असतात. तर ह्या व्रतामध्ये ना बरीच लोकं फक्त आंब्याची पानं मांडतात, पण तसं नाही आहे. या व्रतामध्ये तुम्हाला तांब्यावरती 5 झाडांच्या पत्री मांडायच्या असतात. मग ती तुम्ही 5 फळझाडं घेऊ शकता किंवा 5 फुलझाडं घेऊ शकता. कुठल्याही 5 झाडांची 5 पानं तांब्यावरती आपल्याला मांडून त्या कलशाची स्थापना करायची असते. तर अशा रीतीने माझी छान पूजा मांडून झालेली आहे. तर मंडळी सकाळी पूजा वगैरे करून ऑफिसला गेलो होतो आणि नंतर दिवसभर ऑफिसला असलो ना, की मला हा जो शुक्रवारी आपला जो ब्लॉग येतो तो शूट करायला जास्त काही नसतं त्याच्यामध्ये, कारण मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो. पण आता गुरुवारचे उपवास चालू आहेत म्हणून मी पुन्हा एकदा मोठे ब्लॉगिंग सुरू केलेत. त्यानिमित्ताने आपली मोठ्या ब्लॉग दरम्यान भेट होईल. तर सकाळी पूजा करून गेलो होतो आणि आजचा दिवस मी तुम्हाला सगळ्यात पहिले तर सांगतो, खूप महत्वाचा दिवस आहे. कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर आहेच, पण त्याचबरोबर आज पौर्णिमा सुद्धा आहे. प्लस आज दत्त जयंती आहे आणि त्यात आज अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. त्याच्यामुळे असा योग मला वाटत नाही की परत कधी येईल म्हणून. त्यामुळे आजचा दिवस खरंच खूप खास आहे. काय म्हणते? हा, म्हणजे हा योग मला तर वाटत नाही की परत कधी असा, म्हणजे एवढे सगळे योग एका दिवसात जुळून आले. त्याच्यामुळे मग ना अन्नपूर्णाची सेवा म्हणून ज्याला कोणाला निदान म्हणजे स्वयंपाक करायला आवडतो ज्यांना, त्यांना मी असं सांगेन की आज अन्नपूर्णाची सेवा म्हणून किचनमध्ये एखादा तरी आवडीचा पदार्थ बनवा कुटुंबासाठी आणि कुटुंबाला खुश करा. तर आज मी बनवणार आहे. काय बनवू आज? का? ती आजकाल मला किचनमध्ये येऊनच देत नाही, कारण तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही स्वयंपाक करायला आल्यावर
सगळे कमेंट्स करून सांगतात की विक्रमच काम करतो, विक्रमच काम करतो. तर असं नसतं. कधीतरी एखादा पदार्थ मी बनवतो, नाही तर रोजचा स्वयंपाक, रोजची कामं सगळी तीच करत असते. इकडे तर बघ, तिचा स्वयंपाकाची गडबड चालू आहे, कारण आज दत्त जयंती आहे आणि मॅडमने टिकली लावली आहे बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल की टिकली नाही लावली. तिची टिकली ना, आलेला तिला म्हटलं की टिकली खूप छोटी आहे. हा, तर आम्हाला सगळा स्वयंपाक उरकून ना आज दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे. त्याच्यामुळे आज थोडीशी गडबड आहे आणि तुम्हाला चारवी दाखवतो. आता पुढे मला काय शूट करता येईल की नाही मंदिरात गेल्यावर बघूया. हे बघा, ही चारवी इकडे, चारवी इकडे. ही खूप मस्ती करते, खूप. हे बघा, ही काय ना, तिला इकडे ये. हाय कर सगळ्यांना. काय झालं तुला? झोपेतून उठली ना? भूर जायचं, भूर. हसून दाखव. तर चला, स्वयंपाकात काय काय बनवणार आहे आज? काय बनवणार आहे प्रियंका? म्हणजे तिने मला सांगितलंय आलेलाच मेनू. मी आलेला तिला पहिला तोच प्रश्न केलेला. परत तुमच्यासाठी भेंडी मसाला, चपाती, मसाले भात आणि खीर. तर भेंडी मसाला ती का बनवते तुम्हाला सांगतो. मी आता ट्रेन मधून येताना ना मला भेंडीच्या भाजीचा एक व्हिडिओ दिसला, तो मी तिला फॉरवर्ड केलेला. त्याच्यामुळे तिने आता ठरवलंय कदाचित भेंडी मसाला बनवायला. तर ती भाजी मी बनवतो. नाही, मी बनवतो. आणि मी खीर बनवतो, बाकीचं सगळं तू बनव. मग एकच काहीतरी बनवू. नाही, ठीक आहे, किती वेळ लागेल? ठीक आहे. तर चला, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो तर कसं काय बनवलंय ते. रेसिपीज वगैरे मी दाखवणार नाही, कारण आपला फूड ब्लॉगिंगचा चॅनल नाहीये. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तो व्हिडिओ तुम्हाला फॉरवर्ड करेन, मला डीएम करा. चला, ते सगळा स्वयंपाक करतो आणि मग मंदिरात जाताना भेटूया. मंडळी, प्रियंकाने हाक मारली म्हणजे बहुतेक तिचा स्वयंपाक झालाय. हम्म हम्म अरे मस्त ना, एकच नंबर. प्रेम, बायकोचं प्रेम. तर मंडळी, प्रियंकाचा स्वयंपाक झालाय, बघू दाखव तर. तर बघा, त्याच्यातली ना, हा, ही भेंडीची भाजी आहे, ही खीर आहे, आणि हा मसाले भात, आणि हा लाडू आहे. तर आता मी म्हंटल होतं की मसाले भात मी बनवतो, पण हिने बनवून नाही दिला. मी फक्त खीर बनवली. तुम्ही बोलला तर भाजी बनवतो. हा, भाजी बनवतो, पण तिने मला काहीच नाही बनवून दिलं. येस, मी फक्त खीर बनवली. तर चला, देवीला नैवेद्य दाखवूया आणि मग दत्त महाराजांच्या मंदिरात जायचंय चारवीला घेऊन. आणि मग मंदिरात जाऊन आपण आपला आजचा ब्लॉग एंड करूया. तुम्हाला पण दाखवतो आमच्या इथलं दत्त मंदिर. मिनी ब्लॉग मध्ये तर जनरली तुम्ही बघताच, तर त्या मंदिरात जायचं की दुसऱ्या बघूया, ठरवूया. पण मोठ्या ब्लॉग मध्ये पण आज दाखवतो तुम्हाला. तर अशा रीतीने दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आजचा दिवस संपन्न झाला. तर हे जे मंदिर आहे ते वेगळं आहे. आपण रेग्युलर ज्या मंदिरात जातो ते वेगळं स्वामींचं मंदिर आहे. इथे आम्ही दर दत्त जयंतीला येतो. तर अशा रीतीने छान दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आजचा दिवस संपन्न झाला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.